हॅलो एव्हरीवन, फिजिक्स प्रॉब्लेम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आता जो आपण न्यूमेरिकलचा पार्ट घेऊन आलो आहोत तो आहे चॅप्टर नंबर 15 स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियर. ह्या चॅप्टरचे आपल्याला प्रिव्हियस इयर न्यूमेरिकल्स बघायचे. ओके, स्टार्टिंग करतो मी. बघा, an electron in a hydrogen atom stays in its second orbit for 10 raised to minus 8 second दिलेला आहे. How many revolution will it make around the nucleus in its time? आणि गिवन तुम्हाला कॉन्स्टंट दिलेले आहेत. चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन 1.6 into 10 raised to minus 19 कुलम. मास ऑफ इलेक्ट्रॉन दिलेला आहे 9.1 into 10 raised to minus 31 kg. आणि हा जो न्यूमेरिकल आहे 3 मार्कला रिसेंटली फेब्रुवारी 2025 मध्ये विचारलेला होता. ओके, सो गिवन क्वांटिटीज आपल्याला पहिल्यांदा लिहायचे. गिवन काय दिले बघा, an electron of hydrogen atom चा एक इलेक्ट्रॉन दिलाय stays the second orbit. सेकंड ऑर्बिट मीन्स n ची व्हॅल्यू 2 दिलेली आहे. ऑर्बिट फॉर 10 raised to minus 8 सेकंड. टाइम दिलेला आहे 10 raised to minus 8 सेकंड. अजून काय दिलंय, हाऊ मेनी रिव्होल्यूशन फाइंड करायचे. सो आपल्याला फ्रिक्वेन्सी फाइंड करायची टू मेक अराउंड द न्यूक्लियस इन दॅट टाइम. ओके, ई दिलेला आहे 1.6 into 10 raised to minus 19 कुलम आणि मास दिलेला आहे 9.1 into 10 raised to minus 31. आणि इकडे आपल्याला फ्लाइंग कॉन्स्टंट पण लागणार. त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असतो 6.63 into 10 raised to minus 34 जूल सेकंड. फॉर्म्युला आहे तो आपण बघितलेला बघा. काय होता थेरी मध्ये बघितलेला आपण, n is equal to t e raised to 4 m upon 4 epsilon naught square n q h q. हा आपण थेरी मध्ये बघितलंय, थेरी मध्ये बघू शकता. आता नेक्स्ट याच्यामध्ये व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट करायचे. सगळे व्हॅल्यूज आहेत तुमच्याकडे. टी ची व्हॅल्यू काय 10 raised to minus 8 आहे. ई ची व्हॅल्यू काय 1.6 into 10 raised to minus 19 into raised to the power 4 आहे. n ची व्हॅल्यू 9.1 into 10 raised to minus 31 आहे. डिवाइडेड बाय 4 into epsilon naught ची व्हॅल्यू जी आहे ती 8.85 into 10 raised to minus 12 आहे. हाचा स्क्वेअर केलाय. n क्यूब, n ची व्हॅल्यू 2 आहे. 2 चा क्यूब 8 असतो, तो नंतर लिहायचा आपल्याला. h ची व्हॅल्यू जी आहे ती 6.63 into 10 raised to minus 34 त्याचा क्यूब करायचा. ओके, आता हे जे आहे ते पहिल्यांदा सॉल्व करतोय. बघा, पहिल्यांदा 10 raised to minus 8, आता 1.6 चा 4th पॉवर आहे, हा सेपरेट करतोय मी. ओके, आणि 10 raised to minus 19 raised to 4 म्हणजे 19 into 4 जर केला आपण तर किती येणार आपल्याला, 9 4 चा 36, 36 चा 6 कॅन्सल केला, 4 plus 3 76 म्हणजे हा -76 येणार. हा 9.1 ॲज इट इज लिहितोय मी into 10 raised to minus 31 डिवाइडेड बाय हा 4 into हा पण स्क्वेअर आहे बघा, 8.85 चा मी पहिल्यांदा स्क्वेअर घेतो into 10 raised to minus 12 चा स्क्वेअर, मायनस 10 raised to minus 12 चा स्क्वेअर म्हणजे minus 24 येणार, into 2 चा क्यूब आपल्याला 8 येणार. ओके, हा 6.63 मी ॲज इट इज लिहितो, काय आहे क्यूब आहे त्याचा, into आता 10 raised to minus 34 चा क्यूब आहे. 10 raised to minus 34 चा क्यूब म्हणजे 34 into 3 जर केला, 3 4 चा 12, 12 चा 2 कॅरी 1 केला, 3 3 चा 9, 9 plus 1 10, तो हा काय येणार -102 येणार. ओके, 10 raised to minus 34 चा क्यूब 10 raised to minus 102 येणार. आता हा मी काय करतो बघा, हा ॲज इट इज लिहितो. पॉवर पहिल्यांदा 10 raised to पॉवर जे आहे ते मी सेपरेट लिहितोय. सो 10 raised to पहिल्यांदा मी हा लिहितोय 1.6 raised to 4 into काय बघा, नंबर बघा हा 9.1 आहे, into आता 10 raised to minus 8 minus 76 minus 31 आहे. पहिल्यांदा मी ऍड करतोय हा बघा, 76 31 मायनस मायनस आहे ना, तो ऍड होणार. हा 8 ॲज इट इज. या सगळ्यांची ऍडिशन मी होणार बघा, 8 plus 1 9, 9 plus 6 15, 15 चा 5 कॅरी 1 केला, 7 plus 3 10 plus 1 11. तो 10 raised to minus 115 येणार, बिकॉज सगळे काय मायनस 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 ऍडिशन झाली, मायनस साइन मी ॲज इट इज लिहिला. आता 4 into 8 34 मी लिहितोय. हा 4 आणि हा 8 जो आहे तो 32 येणार. 4 8 चा 32 into हा 8.85 चा स्क्वेअर मी लिहितोय. आता इकडे पण
हा आपण लिहिलाय, हा ॲज इट इज लिहितो मी 6.63 चा क्यूब इंटू अगेन हा -24 आहे, -102 आहे, सो 102 प्लस हा मायनस मायनस सो ॲडिशन होणार, प्लस 24 काय येणार बघा, हा 126 सो 10 रेज टू -126 हा तुमचा 24 आणि 102 ची ॲडिशन मी इकडे लिहिली. ओके, आता हे आपल्याला लॉगने सोडवायचे, लॉग ऑपरेट करायचा. हा पहिल्यांदा 10 रेज टू पॉवर हा वर गेल्यावर प्लस होईल, तो हे पहिल्यांदा करायचं, नंतर हे आपल्याला लॉगने करायचं. ओके, आता आपण इथपर्यंत आलेलो. आता हा 126 खाली होता, -126 होता, तो वर गेल्यावर प्लस 126 झालाय, तो -115 ॲज इट इज होता. आता ह्यांची जर ॲडिशन केली तर आपल्याला काय मिळतो, 10 रेज टू 11 मिळतो. हा मी ॲज इट इज लिहिलाय आणि ह्याच्या हा जो आहे तो आपल्याला लॉगने सोडवायचा आहे, तो लॉग ऑपरेट केलाय मी. तर लॉग ऑपरेट केल्यानंतर काय होणार बघा, हा पॉवर आहे, लॉग मी ऑपरेट केलाय. आता हा मल्टिप्लिकेशन आहे, हा मल्टिप्लिकेशन आहे, मध्ये डिवायडेशन आहे, तो हा जो आहे मल्टिप्लिकेशन सेपरेट घेतलाय, डिवायडेशन आहे, लॉगची सबट्रॅक्शन होईल, हा ॲज इट इज लिहिलाय मी इकडे, 10 रेज टू 11 ॲज इट इज लिहिलाय. ओके, आता हा जो आहे इकडे लॉग कसा ऑपरेट करायचा, हा पॉवर जर असेल तर इकडे पॉवर आहे, इकडे मल्टिप्लिकेशन आहे, तो सेपरेट मी केलाय, मल्टिप्लिकेशन आहे, तो ॲडिशन होणार, so log of 1.6 raised to 4 plus log of 9.1 as it is लिहिलाय मी. अगेन ह्याचं पण सेपरेट मल्टिप्लिकेशन आहे, so log ऑपरेट केल्यानंतर ॲडिशन होणार, so log of 32 as it is plus log of 8.85 square plus log of 6.60 चा क्यूब as it is लिहिलाय, 10 raised to 11 as it is मी मल्टिप्लिकेशन केलंय. आता log a raised to n काय असतो, n log of a हा 4 आहे, तो इकडे मल्टिप्लाय होईल, so 4 log of हा as it is 1.6 मी लिहिलाय, लॉगची प्रॉपर्टी आहे. ओके, सो हा लॉग ऑफ 9.1 ॲज इट इज लिहिला. सिमिलरली लॉग ऑफ 32 ॲज इट इज, इकडे पॉवर आहे, पॉवर इकडे मल्टिप्लाय झालाय बघा, 2 लॉग ऑफ 8.85 ॲज इट इज लिहिलाय, हा काय होणार 3 लॉग ऑफ 6.63 इंटू 10 रेज टू 11 मी ॲज इट इज लिहिलाय. आता इकडे आपल्याला लॉग अप्लाय करायचा आहे. आता हा बघा लॉग ऑफ 1.6 कॅरेक्टरिस्टिक्स काय येणार, सिंगल डिजिट आहे, सो 0 येणार, सो 16 चा 0 आपल्याला काय मिळतोय 2041, हा 4 मल्टिप्लाय आहे, प्लस हा डायरेक्टली आहे 91 चा 0 घ्यायचा आणि कॅरेक्टरिस्टिक त्याची 0 येणार कारण 1 डिजिट आहे, सो 0.9590 याचा लॉग आपण काढलाय. सिमिलरली हा सिंपल आहे 32 2 डिजिट नंबर आहे, कॅरेक्टरिस्टिक्स 1 आली, 32 चा 0 आपल्याला 5051 मिळतोय. अगेन हा 2 ॲज इट इज आहे, मल्टिप्लाय बाय हा 8.85 चा लॉग जो आहे तो आपल्याला मिळतोय 0.9469, कॅरेक्टरिस्टिक्स 0 येणार बिकॉज 1 डिजिट नंबर आहे. अगेन हा 3 ॲज इट इज आहे, अगेन 6.63 चा लॉग इकडे लिहिलाय मी 88215. आता पहिल्यांदा हे मल्टिप्लाय करायचे, नंतर ऍड करायचे. आता हा मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळते बघा 0.8164 ह्याची मल्टिप्लिकेशन मिळते, हा ॲज इट इज लिहिलाय मी, हा जो आहे तो ॲज इट इज लिहिला, ह्याची मल्टिप्लिकेशन इकडे लिहिली, ह्याची मल्टिप्लिकेशन इकडे लिहिली, त्यांची टोटल मी इकडे लिहिली, यांची टोटल इकडे लिहिली, 10 रेज टू 11 ॲज इट इज आहे, इकडे पण आहे, इकडे पण आहे. आता ह्याची जी सबट्रॅक्शन आहे, आता हा फायनल ऑपरेशन आपल्याला हा मिळाला, तर ह्याचा एंटीलॉग घ्यायचा आपल्याला, जी सबट्रॅक्शन आपल्याला 5.9120 मिळतोय इंटू 10 रेज टू 11 ॲज इट इज लिहिलाय मी. एंटीलॉग घेताना आपण पॉईंट नंतरचा विचार करतो, 91 चा 2 आपल्याला हा मिळतो 8166, बट आन्सर लिहिताना आपण काय करतो, एका डिजिट नंतर पॉईंट द्यायचा इंटू 10 रेज टू इकडची पॉवर बार 5 आहे, सो 10 रेज टू -5 आला, हा 10 रेज टू 11 ॲज इट इज होता, सो -5 प्लस 11 काय होणार +6 होईल, हा ॲज इट इज येणार. एवढे रिव्हॉल्युशन तुम्हाला मिळतील, हा तुमचा रिक्वायर्ड आन्सर आहे. सो हे समजून घ्या, पॉवर जर असेल तर लॉगचं काय होतं आपण स्टार्टिंगला लॉगरिथम मध्ये बघितलेलं होतं, तर सिंपल आहे, फक्त कॅल्क्युलेशन कॉम्प्लेक्स आहे, सो लॉग टेबल इज अ बेस्ट ऑप्शन फॉर दिस टाइप ऑफ क्वेश्चन. ओके ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे वळूया आपण. बघा काय आहे, कॅल्क्युलेट द वेवलेंथ ऑफ फर्स्ट 2 लाइन्स ऑफ बाल्मर सेरीज ऑफ हायड्रोजन ॲटम. आणि फेब्रुवारी 2024 मध्ये 3 मार्कला हा क्वेश्चन विचारलेला आहे. आता बाल्मर सेरीज, लायमन, बाल्मर, पार्सन, रॅकेटफोर्ड हे आपण सेरीज बघितले थेरीमध्ये. सो ह्याचा जो फॉर्म्युला आहे रेडबर्ग फॉर्म्युला हा इकडे यूज होणार आहे. सो रेडबर्ग फॉर्म्युला काय आहे, 1/λ इज इक्वल टू RH 1/n square minus 1/n square. n is a lower orbit and n is a higher orbit. ओके, याच्यानुसार
आपल्याला बाल्मर सिरीज फॉर बाल्मर सिरीज काय बघा, बाल्मर सिरीज साठी n ची व्हॅल्यू 2 असते आणि m ची व्हॅल्यू 3 4 5 अप टू इन्फिनिटी. ओके, आता आपल्याला फर्स्ट 2 लाईन्स म्हटले, पहिल्यांदा n ची व्हॅल्यू 2 m ची व्हॅल्यू 3 टाकायची फर्स्ट कंडिशनला आपल्याला वेवलेंथ मिळेल, आणि सेकंड n इज इक्वल टू 2 m इज इक्वल टू 4 टाकायचा आणि आपल्याला दोन वेवलेंथ फाइंड करायचे. सो फॉर फर्स्ट लाईन म्हणायचं, फर्स्ट लाईनची वेवलेंथ आपल्याला फाइंड करायची. 1 अपॉन लॅम्बडा 1 घेतोय मी RH ॲज इट इज. फर्स्ट लाईन साठी n ची व्हॅल्यू 2 असणार आहे, n ची व्हॅल्यू फिक्स आहे, m ची व्हॅल्यू चेंज होते, मायनस 1 अपॉन हा काय होणार 3 चा स्क्वेअर. ओके, फर्स्ट लाईन साठी n ची व्हॅल्यू इकडे लिहा, हियर n इज इक्वल टू 2 m इज इक्वल टू 3. ओके, आता व्हॅल्यू टाका. आपल्याला 1 अपॉन आपल्याला लॅम्बडा 1 हवा आहे. पहिल्यांदा RH ची व्हॅल्यू जी आहे ती कॉन्स्टंट मध्ये तुम्हाला दिले जाणार आहे. सो 1.097 into 10 raised to 7 आहे. ओके, 1 अपॉन 2 चा स्क्वेअर 4 आहे, मायनस 1 अपॉन 3 चा स्क्वेअर 9 येणार. ओके, आता क्रॉस मल्टिप्लाय करतो मी. 1.097 into 10 raised to 7 हा क्रॉस मल्टिप्लाय केला तर आपल्याला 9 मायनस 4 अपॉन 9 4 चा 36 मिळणार. ओके, तर हा जो आहे 1 अपॉन लॅम्बडा 1 इज इक्वल टू 1.097 into 10 raised to 7 9 minus 4 5 as it is लिहितो मी, आणि हा जो आहे 36. ओके, आता आपल्याला काय हवाय, लॅम्बडा 1 हवाय. सो याचा मी रेसिप्रोकल घेतलाय, तर काय होणार, हा लॅम्बडा 1 इज इक्वल टू हा जो आहे तो रिवर्स होईल. तो 36 पहिल्यांदा येणार डिवाइडेड बाय 5 into 1.097 into 10 raised to 7. Therefore, lambda 1 is equal to हा जर आपण डिवाइड केला 5 7 चा 35 5 2 चा 10. ओके, सो 7.2 अपॉन 1.097 हा 10 raised to 7 जर वर घेतला तर काय होणार 10 raised to -7. आणि हे आपल्याला लॉग ने करायचंय. लॉग ऑपरेट केल्यानंतर काय होणार, डिवायडेशन होईल. डिवायडेशन आहे सबट्रॅक्शन होणार, तो आपल्याला बघायचं आहे. ओके, आता हा जो लॉग आहे तुम्ही इकडे सोडवतोय बघायचं किंवा इथपर्यंत आपण आलेलो. लॉग ऑफ 7.2 अपॉन 1.097 into 10 raised to -7 ॲज इट इज आहे. आता हा डिवायडेशन आहे, काय होणार सबट्रॅक्शन होईल. लॉग ऑफ 7.2 मायनस लॉग ऑफ 1.097. आता हा 1 डिजिट आहे, पॉइंटच्या अगोदर 1 डिजिट आहे, सो कॅरेक्टरिस्टिक 0 येणार. 72 चा 0 जो आहे तो आपल्याला 8572 मिळतोय. अगेन हा जो आहे सिंगल डिजिट आहे, पॉइंटच्या अगोदर, सो ची कॅरेक्टरिस्टिक 0 येणार. सो 10 चा 97 आपल्याला 0403 आपल्याला मिळतो. 10 raised to -7 ॲज इट इज लिहिला. ह्याचं ऑपरेशन जे सबट्रॅक्शन जे आहे ते आपल्याला 0.8170 मिळतोय आणि 10 raised to -7 ॲज इट इज लिहिला. आता अँटीलॉग बघताना आपण पॉइंटच्या पुढचा बघतोय. सो 81 चा 70 आपल्याला 6561 मिळतोय. आणि आन्सर लिहिताना आपण काय करतो, एका डिजिट नंतर पॉइंट द्यायचा इंटू 10 raised to इकडची टर्म 10 raised to इकडे 0 आहे, 10 raised to 0 लिहिला इंटू 10 raised to -7 ॲज इट इज. 10 raised to 0 ची व्हॅल्यू 1 असते, सो हा ॲज इट इज 10 raised to -7 इकडे येणार, हा ॲज इट इज येणार. हा तुमचा फर्स्ट लाईन ची वेवलेंथ आहे. आता सेकंड लाईन साठी आपल्याला फर्स्ट 2 लाईन सांगितल्या. फर्स्ट लाईनचा आहे फॉर सेकंड लाईन म्हणा. सेकंड लाईन ऑफ बाल्मर सिरीज n is equal to n फिक्स आहे. m ची व्हॅल्यू मगाशी काय घेतलेली 3 घेतलेली, इकडे आता 4 घ्यायची. therefore 1 upon lambda 2 घ्यायचा, and RH as it is 1 upon 2 square minus 1 upon 4 square. ओके, हा फॉर्म्युला आहे. तो RH ची व्हॅल्यू फिक्स आहे 1.097 into 10 raised to -7 आहे. 1 upon 2 चा स्क्वेअर 4, अगेन माइनस 1 upon 4 चा स्क्वेअर 16. ओके, अगेन क्रॉस मल्टिप्लाय करायचे. 1.097 into 10 raised to 7 हा काय होणार 16 minus 4 upon 16 into 4 6 4 6 चा 24 कॅरी 2 केला. 4 1 चा 4 4 2 4 plus 2 6 64 येतो. ओके, आता 16 minus 4 काय येणार
1.097 into 10 raised to 7 हा 12 येणार 12 upon 64 ओके हा 1 upon lambda 2 मिळाला आपल्याला अगेन lambda 2 हवा आहे रेसिप्रोकल घ्या therefore this belongs to lambda 2 काय येणार हा उलटा येईल हा जो आहे 64 वर येईल आणि हे सगळे जे आहे ते खाली होणार 1.097 into 10 raised to 7 into 12 ओके त्याच्या पुढचं आपण बघूया आता हे ओके इथपर्यंत आपण आलेलो बघा 64 upon 1.097 into 12 into 10 raised to 7 होता खाली तो वर गेल्यावर 10 raised to -7 आला आणि इकडे फॅक्टर पाडले मी जसं आपण मगाशी फॅक्टर पाडलेला हा फॅक्टर पाडल्यानंतर 5.33 येतो हा 5.33 यात इथे लिहिला आहे 1.097 into 10 raised to -7 यात इथे लिहिला आता लॉग ऑपरेट केला सिमिलर अगोदर जसं केलं तसंच आहे लॉग ऑपरेट केल्यानंतर सबट्रॅक्शन होणार आहे 10 raised to -7 यात इथे लिहिला आता ह्याचा लॉग जो आहे 5.33 हा अगेन सिंगल डिजिट आहे कॅरेक्टरिस्टिक 0 आली 53 चा 3 आपल्याला 7267 मिळतोय अगेन हा लॉग आपण मगाशी पण घेतलाय तो ऍज इट इज लिहिलाय मी into 10 raised to -7 यांची सबट्रॅक्शन जी आहे ती आपल्याला 0.6864 मिळतो 10 raised to -7 ऍज इट इज अँटी लॉग बघितल्यानंतर म्हणजे 68 चा 64 आपल्याला 4857 मिळतोय एका डिजिट नंतर पॉइंट दिला into 10 raised to इकडची टर्म 0 ऍज इट इज लिहिला into 10 raised to -7 ऍज इट इज 10 raised to 0 म्हणजे 1 असतो जो हा ऍज इट इज येणार 4.857 into 10 raised to -7 मीटर ही तुमची सेकंड लाईनची वेव्हलेंथ येणार सो हे दोन वेव्हलेंथ आहे लॅम्बडा 1 आणि लॅम्बडा 2 हे फाइंड करायचे होते युनिट लिहायला विसरायचं नाही युनिट काय येणार मीटर येणार ओके हे तुमचा रिक्वायर्ड आन्सर आहे ओके नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया बघा काय आहे कॅल्क्युलेट द चेंज इन अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन व्हेन इट जम्प फ्रॉम थर्ड ऑर्बिट टू फर्स्ट ऑर्बिट इन एच एटम तर अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आपण थेरी मध्ये बघितलेला काय होता बघा ln is equal to nh upon 2 pi सेकंड बोर पॉस्टुलेट अँड डी ब्रॉग्लीज एक्सप्लेनेशन मध्ये आपण फाइंड केलेला आहे ln is equal to nh upon 2 pi सो आता इकडे फर्स्ट ऑर्बिट आणि थर्ड ऑर्बिट म्हटले फॉर फर्स्ट ऑर्बिट साठी म्हणजे n ची व्हॅल्यू काय असणार आहे 1 असेल so L1 is equal to ह्याच्यामध्ये n ची व्हॅल्यू 1 टाका L1 is equal to 1h upon 2 pi 1h म्हणजे as it is h upon 2 pi आपल्याला मिळतोय L1 so for first orbit angular momentum जो आहे तो आपल्याला L1 is equal to h upon 2 pi मिळतोय and for कुठला दिलाय थर्ड ऑर्बिट साठी n ची व्हॅल्यू 3 येणार so L3 is equal to n ची व्हॅल्यू 3 टाका 3h upon 2 pi येणार सो आपल्याला काय मिळाला L3 मिळाला थर्ड ऑर्बिट साठी अँग्युलर मोमेंटम मिळाला फर्स्ट ऑर्बिट साठी अँग्युलर मोमेंटम मिळाला आपल्याला चेंज फाइंड करायचंय देअरफॉर म्हणायचंय चेंज इन अँग्युलर मोमेंटम इन दिस केस काय येणार डेल्टा L is equal to L3 minus L1 आता L3 ची व्हॅल्यू काय 3h upon 2 pi आहे आणि L1 ची व्हॅल्यू h upon 2 pi आहे सो 1 upon 2 pi मी कॉमन घेतोय डायरेक्टली लिहू शकता तुम्ही 3h minus h 2h येणार 2h upon 2 pi 2 गेट कॅन्सल होईल h upon pi h ची व्हॅल्यू टाकायची काय असतो h 6.63 into 10 raised to -34 आणि पाय ची व्हॅल्यू 3.142 त्याचा जर लॉग घेतला तर तुम्हाला तुमचं रिक्वायर्ड आन्सर येणार काय झालं बघा तर लॉग ऑपरेट केल्यानंतर काय झालंय बघा लॉग ऑपरेट केलाय मी लॉग ऑफ 6.63 upon 3.142 into 10 raised to -34 यात इथे दिलाय मी तर लॉग ऑपरेट केल्यानंतर इकडे डिवायडेशन आहे ओके सबट्रॅक्शन झाले लॉग ची सबट्रॅक्शन झालेली आहे आता हा 6.63 आहे कॅरेक्टरिस्टिक 0 येणार 66 चा 3 आपल्याला 8215 मिळतोय अगेन 3.142 ह्याची पण कॅरेक्टरिस्टिक 0 येणार 31 चा 42 आपल्याला 4972 आपल्याला मिळतो याचं सबट्रॅक्शन जे आहे ते आपल्याला 0.3243 मिळतोय बघायचंय तुम्ही सबट्रॅक्शन करून 10 raised to -34 यात इथे लिहिलाय मी तर अँटीलॉग बघताना आपण काय करतो बघा हा पॉइंट नंतर 32 चा 43 जर आपण बघितला तर आपल्याला 2110 मिळतोय आणि आन्सर लिहिताना आपण काय करतो एका डिजिट नंतर पॉइंट द्यायचा into 10 raised to इकडची जी पॉवर आहे 10 raised to इकडे 0 आहे 10 raised to 0 as it is लिहिलाय मी 10 raised to -34 as it is इकडे आहे सो 10 raised to 0 1 असतो सो हा
ॲज इट इज इकडे येणार 2.110 इंटू 10⁻⁻34. युनिट काय येणार, अँग्युलर मोमेंटमचं युनिट आहे kg मीटर स्क्वेअर पर सेकंड. ओके, हे तुमचा रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. बघा काय, कॅल्क्युलेट द शॉर्टेस्ट वेवलेंथ ऑफ पार्शियल सिरीज अँड लॉंगेस्ट वेवलेंथ ऑफ बाल्मर सिरीज फॉर एच एटम. जुलै 2023 मध्ये 3 मार्कला क्वेश्चन विचारलेला आहे. आता इकडे काय विचारलंय बघा, शॉर्टेस्ट वेवलेंथ, लॉंगेस्ट वेवलेंथ, सिरीज विचारले. फॉर्म्युला जो आहे तो रेडबर्ग फॉर्म्युला येणार 1/λ इज इक्वल टू RH 1/n² मायनस 1/n². आता शॉर्टेस्ट अँड लॉंगेस्ट चा काय फरक आहे तो सांगतो. शॉर्टेस्ट वेवलेंथ मीन्स हायर ऑर्बिट जो आहे. आता लाइनमन, बाल्मर, पार्शन, ब्रॅकेट, फंड साठी n ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. n ची व्हॅल्यू 1 2 3 4 5 रिस्पेक्टिव्ह सिरीज लाइनमन, बाल्मर, पार्शन, ब्रॅकेट अँड फंड साठी. आणि n ची व्हॅल्यू त्याच्या पुढचा नंबर पासून स्टार्ट होतो इन्फिनिटी पर्यंत. आता लॉंगेस्ट शॉर्टेस्ट वेवलेंथ साठी n ची व्हॅल्यू इन्फिनिटी घ्यायची आणि लॉंगेस्ट वेवलेंथ साठी n ची व्हॅल्यू जी आहे तो हा, आता फॉर एक्झाम्पल आता कुठला लॉंगेस्ट वेवलेंथ फॉर बाल्मर सिरीज साठी n ची व्हॅल्यू जी असते ती 2 असते. सो लॉंगेस्ट वेवलेंथ साठी n ची व्हॅल्यू त्याच्या पुढचा नंबर फॉर एक्झाम्पल 3 आहे. ओके, कुठली पण सिरीज विचारू दे, लॉंगेस्ट वेवलेंथ जर विचारली असेल तर n ची व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल मी लाइनमन सिरीज साठी n इज इक्वल टू 1 आहे. लॉंगेस्ट वेवलेंथ साठी n ची व्हॅल्यू 2 यायची, त्याच्या पुढचा नंबर हायर ऑर्बिट. आणि जर शॉर्टेस्ट वेवलेंथ विचारली लाइनमन सिरीज साठी n ची व्हॅल्यू 1 घ्यायची, n ची व्हॅल्यू इन्फिनिटी घ्यायची. शॉर्टेस्ट वेवलेंथ साठी हायर ऑर्बिट जो आहे तो इन्फिनिटी घ्यायचा. ओके, आता पहिल्यांदा आम्ही शॉर्टेस्ट वेवलेंथ फाइंड करतो फॉर पार्शियल सिरीज. टू फाइंड शॉर्टेस्ट वेवलेंथ of partial series. शॉर्टेस्ट वेवलेंथ साठी n ची व्हॅल्यू n इज इक्वल टू पार्शियल सिरीज साठी n ची व्हॅल्यू काय असते, लाइनमन, बाल्मर, पार्शियल थर्ड आहे, सो n इज इक्वल टू 3. n ची व्हॅल्यू इन्फिनिटी घ्यायची फॉर शॉर्टेस्ट वेवलेंथ साठी. देयरफॉर 1/λs शॉर्टेस्ट वेवलेंथ घेतो RH 1/3² मायनस 1/∞². ओके, हा RH ची व्हॅल्यू काय असते 1.097 इंटू 10⁻⁷. हा कॉन्स्टंट आहे. 1/2 चा 3 चा स्क्वेअर काय येणार 9 मायनस 1/∞. इन्फिनिटी स्क्वेअर इन्फिनिटी असणार 1/∞ 0 असतो. सो हा काय येणार बघा 1/9 मायनस 0 1/9 येणार. सो हा 1.097 इंटू 10⁻⁷ डिवाइडेड बाय 9 1/λs एज इट इज. सो रेसिप्रोकल घ्या, आपल्याला लॅम्बडा s मिळणार. सो देयरफॉर लॅम्बडा s इज इक्वल टू 9/1.097 इंटू 10⁻⁷. हा 10⁻⁷ वर गेल्यावर काय होणार -7 मिळणार. सो 1.097 इंटू 10⁻⁷. ओके, आता याचा लॉग घ्यायचा आणि आपल्याला सॉल्व्ह करायचं. पर्यंत आपण आलेलो. लॉग अप्लाय केल्यानंतर बघा डिवायडेशन आहे, लॉगची सबट्रॅक्शन झालेली आहे. आता हा सिंगल डिजिट आहे, कॅरेक्टरिस्टिक 0 येणार. 90 चा 0 आपल्याला 9/4 मिळतोय. आता 1.097 ह्याचं रिपीटेडली आपण घेतोय बघा. हा याचा लॉग जो आहे तो 0.0403 आहे. 10⁻⁷ ऍज लिहिला. सबट्रॅक्शन जे आहे ते आपल्याला 0.9139 मिळतो. अँटी लॉग 91 चा 39 आपल्याला 8202 मिळतो. हे बघायचं, व्हेरीफाय करू. सो एका डिजिट नंतर पॉइंट द्यायचा इंटू 10⁻, इकडे 0 आहे 10⁻0 येणार इंटू 10⁻⁷ ऍज इट इज. 10⁻0 व्हॅल्यू 1 असते ऑलवेज. 0th पॉवर ऑफ ऑल नंबर्स 1. सो हा 1 आलाय 1 इंटू दिस. हे ऍज इट इज येणार 8.202 इंटू 10⁻⁷. मीटर हे तुमचं काय आली शॉर्टेस्ट वेवलेंथ फॉर पार्शियल सिरीज हा मिळतो. ओके, नेक्स्ट आपल्याला लॉंगेस्ट वेवलेंथ ऑफ बाल्मर सिरीज फाइंड करायची. ओके, टू फाइंड म्हणायचंय टू फाइंड लॉंगेस्ट वेवलेंथ of Balmer series. The longest wavelength of Balmer series. Longest wavelength साठी कंडिशन काय सांगितले मी. आता बाल्मर सिरीज साठी n ची व्हॅल्यू काय असते 2 असतो आणि m ची व्हॅल्यू त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा. फर्स्ट नंबर काय येणार 3. लॉंगेस्ट वेवलेंथ साठी कुठलीही लॉंगेस्ट वेवलेंथ असू दे, लॉंगेस्ट वेवलेंथ साठी लॉंगेस्ट वेवलेंथ ऑफ पार्शियल सिरीज जरी असेल तर n इज इक्वल टू 3, m इज इक्वल टू 4 येणार. याच्या पुढचा नंबर येणार लॉंगेस्ट वेवलेंथ साठी. आणि शॉर्टेस्ट वेवलेंथ साठी m ची व्हॅल्यू जी आहे ती इन्फिनिटी टाकायची.
हे आपल्याला माहिती आहे, यांची व्हॅल्यू आपल्याला प्रत्येक फेरीसाठी माहिती आहे. लाईन 1 बॉल 1 पार्शियल ब्रॅकेट फंड साठी n इज इक्वल टू 1 2 3 4 5 हे आपण थेरी मध्ये बघितलं. ओके, आता ही व्हॅल्यू टाका. 1 अपॉन लॅम्बडा एल लॉंगेस्ट वेव्हलेंथ साठी घेतोय मी, जो आर एच 1 अपॉन 2 स्क्वेअर मायनस 1 अपॉन 3 स्क्वेअर टाका व्हॅल्यू 1 अपॉन लॅम्बडा एल एज इट इज. आर एच ची व्हॅल्यू जी आहे ती 1.097 इंटू 10⁻⁷ आहे. 1 upon 2 चा स्क्वेअर 4 minus 1 upon 3 चा स्क्वेअर 9 येणार. ओके, सो अगेन 1.097 into 10⁻⁷. क्रॉस मल्टिप्लाय करा. 9 minus 4 upon 36 हे मगाशी झालेलं आहे आपलं. ओके, सो 1 upon lambda L is equal to 1.097 into 10⁻⁷ into 9 minus 4 5 येणार 5 upon 36. ओके, आता रेसिप्रोकल घ्या. आपल्याला लॅम्बडा एल हवा आहे, तो काय येणार 36 ॲज इट इज येणार डिवाइडेड बाय 1.097 इंटू 5 इंटू 10⁻⁷ ॲज इट इज लिहिलाय. हा न्यूमरेटरला आहे, तो डिनॉमिनेटरला आला. रेसिप्रोकल घेतलाय आपण 36 वर आला. ओके, सो हा आपण घेतलेला बघा 5 7 35 2 येणार. तो 7.2 अपॉन 1.097 इंटू 10⁻⁷ वर गेल्यावर 10⁻⁻7 मिळतो. हा आपल्याला लॉग ने फाइंड करायचा आहे. ओके, इथपर्यंत आपण आलेलो. लॉग अप्लाय केल्यानंतर हा डिवायडेशन आहे. ओके, डिवायडेशन आहे, लॉग ची सबट्रॅक्शन झाली आहे. लॉग ऑफ 7.2 मायनस लॉग ऑफ 1.097 10⁻⁷ मी ॲज इट इज लिहिला इकडे. आता याचं लॉग घेतल्यानंतर आपल्याला काय मिळतं बघा, 1 डिजिट नंबर आहे, कॅरेक्टरिस्टिक 0 येणार. 72 चा 0 आपल्याला 8573 मिळतोय. अगेन याचा जो लॉग आहे तो 0.0403 मिळतोय. त्याची सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला 0.8170 मिळतोय. 10⁻⁷ ॲज इट इज लिहिलंय. आता 81 चा 70 आपल्याला 6561 मिळतोय. इनटू आता आन्सर लिहिताना आपण एका डिजिट नंतर पॉइंट देतोय, तो पॉइंट दिलाय मी. इंटू 10⁻, हा जो नंबर आहे 10⁻0 मी लिहिलाय इंटू 10⁻⁻7 10⁻0 1 असतो, सो हा ॲज इट इज येणार 6.561 इंटू 10⁻⁻7 मीटर. हे तुमची लॉंगेस्ट वेव्हलेंथ फॉर बाल्मस टेलिस्कोप. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. बघा काय आहे, द रेडियस ऑफ थर्ड बोर ऑर्बिट इज 0.477 नॅनोमीटर. कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ सेकंड बोर ऑर्बिट. थर्ड बोर ऑर्बिटची रेडियस दिलेली आहे आणि सेकंड बोर ऑर्बिट फाइंड करायचं आहे. आता पहिल्यांदा गिवन काय म्हटलंय बघा, थर्ड बोर ऑर्बिट R3 दिलेला आहे. R3 ची व्हॅल्यू 0.477 नॅनोमीटर दिलाय. सो नॅनोमीटरचं कन्वर्जन करा मीटर मध्ये. नॅनोमीटर मीन्स 10⁻⁻9 मीटर असतो. सो R3 ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. इन टर्म्स ऑफ मीटर पण लिहिलंय मी. आता तुम्हाला माहिती आहे बघा, वी नो दॅट रेडियस ऑफ बोर ऑर्बिट रिलेशन काय, Rn डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतो, n स्क्वेअर असतो. Rn इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n स्क्वेअर. आपण थेरी मध्ये रिलेशन हे बघितलंय. आता इकडे फॉर थर्ड ऑर्बिट n इज इक्वल टू 3 घ्यायचा आहे. सो R3 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 3 स्क्वेअर येणार. R3 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 3 स्क्वेअर काय असणार 9. हा पहिल्यांदा लिहायचा आहे. सिमिलरली फॉर सेकंड ऑर्बिट साठी n ची व्हॅल्यू 2 टाकायची. सो R2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार, R2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 2 स्क्वेअर. सो R2 इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 2 स्क्वेअर काय असतो 4. ओके, हा झाला सेकंड. आता हा डिवाइड करायचा, डिवाइडिंग 1/2. सो डिवाइडिंग 1/2 जर केला तर आपल्याला R3 अपॉन R2 इज इक्वल टू 9/4 मिळेल. आता इकडे आपल्याला R2 फाइंड करायचं आहे. R2 आपल्याला फाइंड करायचं इकडे. R2 रेडियस ऑफ सेकंड बोर ऑर्बिट, R2 फाइंड करायचं इकडे लिहितो पहिलं. R3 ची व्हॅल्यू दिलेली आहे. R3 व्हॅल्यू दिलेली आहे की जे 0.477 into 10⁻⁹ मीटर. तो मी लिहितो इकडे 0.477 into 10⁻⁹ अपॉन R2 इज इक्वल टू 9/4. सो हा 4 आहे, तो इकडे मी क्रॉस मल्टिप्लाय करतो इकडे. सो हा 4 इकडे मल्टिप्लाय होणार, R2 इकडे मल्टिप्लाय होईल. सो 4 into 0.477 into 10⁻⁹ इज इक्वल टू 9 into R2. तर हा जो 4 आहे तो मी मल्टिप्लाय करतो इकडे.
0.477 into काय 4 7 चा 28 28 साइड कॅरी 2 केला 4 7 चा 28 प्लस 2 30 येणार 30 चा 0 कॅरी 3 4 4 चा 16 16 प्लस 1 19 येणार सो हा 1.908 into 10 raised to minus 9 मिळतो is equal to 9 into R2 आपल्याला R2 फाइंड करायचे सो R2 मी इकडे लिहितोय हा 9 जो आहे तो डिवाइड होणार 1.908 into 10 raised to minus 9 upon 9 हा डायरेक्टली डिवाइड करा तुम्हाला R2 मिळून जाईल सो आम्ही डिवाइड करतोय 1.908 divided by 9 so 900 हा 19 येणार 0.8 9 2 जा 18 again 10 9 1 जा 9 ओके हा काय होणार 18 9 2 जा 18 ओके सो 0.212 हा तुमचा रिक्वायर्ड आन्सर येतो into 10 raised to minus 9 so R2 ची व्हॅल्यू 0.212 into 10 raised to minus 9 that means नॅनोमीटर मध्ये लिहा R2 is equal to 0.212 नॅनोमीटर हे तुमचं नॅनोमीटर मध्ये रिक्वायर्ड आन्सर ओके नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया बघा काय आहे the disintegration rate of radioactive sample is 10 raised to 10 per hour at 20 hours from start it reduces to 5 into 10 raised to 9 per hour after 30 hours calculate the decay constant लॅम्बडा फाइंड करायचं इकडे सो पहिल्यांदा गिवन काय दिलंय बघा disintegration rate of radioactive substance at initially from start म्हणजे n0 दिलेला आहे n0 ची व्हॅल्यू किती आहे 10 raised to 10 per hour दिलेला आहे at time किती आहे 20 hours अगेन नंतर काय दिलंय इट रिड्यूस झालाय म्हणजे काहीतरी व्हॅल्यू आली सो nt काय मिळतोय 5 into 10 raised to 9 per hour दिलेला आहे at t2 मी घेतोय 30 hours सो चेंज इन टाइम t जो आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे t2 t1 येणार सो टोटल टाइम ह्याला रिड्यूस होण्यासाठी टाइम किती लागलाय तो आपल्याला फाइंड करायचा आहे t2 t1 30 hours minus 20 hours काय होणार t ची व्हॅल्यू जी आहे ती 10 hours येणार आता फॉर्म्युला हा कसा डिराइव्ह करायचा पहिल्यांदा हा गिवन क्वांटिटीज आपण लिहिलेला आहे ओके आता फॉर्म्युला जो आहे आपल्याला माहित आहे n of t is equal to n0 e raised to minus lambda t हे आपण रेडिओएक्टिव्ह कॉन्स्टंट मध्ये लॉ ऑफ रेडिओएक्टिव्हिटी बघितलेला आहे त्याच्यानुसार पहिल्यांदा लॅम्बडा फाइंड करायचा आहे तर लॅम्बडा फाइंड करण्यासाठी पहिल्यांदा हा इकडे घ्या सो n of t हा n0 इकडे डिवाइड होईल e raised to minus lambda आपल्याला प्लस हवा आहे सो याचा रेसिप्रोकल घेतलाय रेसिप्रोकल टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड्स मी लिहितोय रेसिप्रोकल घेतला तर हा उलटा होईल मिळणार n0 upon np is equal to e raised to lambda t ओके हा प्लस मिळाला आपल्याला आता आपल्याला लॅम्बडा हवाय सो लॅम्बडा फाइंड करण्यासाठी लॅन मी अप्लाय करतो सो लॅन ऑफ n0 upon nt is equal to e raised to ln of e raised to lambda t आपल्याला माहित आहे बघा ln of e raised to x असतो त्यामुळे आपल्याला lambda t फाइंड करायचे सो हा मी ln अप्लाय केला सो ln of n0 upon n of t is equal to ln of e raised to x असतो सो हा lambda t येणार आपल्याला lambda हवाय सो आपल्याला ज्या वेळी न्यूमेरिकल्स ला देतात त्यावेळी आपण फॉर्म्युला मध्ये कॅल्क्युलेशन करताना लॉग टेबल यूज करतोय सो लॉग आपल्याला हवाय लेंथ नाहीये सो लेंथचं कन्वर्जन लॉग मध्ये करायचंय काय असतो तो 2.303 log to the base 10 मध्ये कन्वर्ट करायचा हा कन्वर्ट होणार n0 upon nt सो लॉग लेंथचं कन्वर्जन मी लॉग मध्ये केलं हा लॅम्बडा t एज इट इज लिहिलाय सो लॅम्बडाची व्हॅल्यू काय येणार हा t फक्त इकडे डिवाइड होईल सो 2.303 log of 10 n0 upon nt आहे डिवाइडेड बाय t हा तुमचा फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला या व्हॅल्यू टाकायच्या आणि फाइंड करायचं सो हा फॉर्म्युला पहिल्यांदा डिराइव्ह करायला शिका पहिला डिराइव्ह करायचा नंतर सोडवायचं ओके सो हा मी लिहितोय 2.303
सगळं पाठ करून होणार नाहीये. तो आपल्याला हा डिराइव्ह करता आला पाहिजे. अपॉन टी लॉग टू द बेस 10 n0 अपॉन nt. ओके, त्याच्यामध्ये मी व्हॅल्यू टाकतो. ओके, इथपर्यंत आपण आलेलो. आता याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या मी. आता n0 जो होता 10⁻10 होता, nt ची व्हॅल्यू 5 × 10⁻9 टाकली आणि t ची व्हॅल्यू 10. आता इकडे बघा, हा 10⁻9 आहे, इकडे 10⁻9 मध्ये कन्वर्ट करा. हा इझी पडणार तुम्हाला. 2.303 अपॉन 10 लॉग टू द बेस 10. आता हा मी 10 × 10⁻9 जर लिहिला तर 10⁻10 येऊ शकतो. 10⁻1 असतो हा, 1 + 9 10. हा 10⁻9 मध्ये कन्वर्ट केला मी. 5 × 10⁻9 ॲज इट इज लिहिलाय. तो 10⁻9 10⁻9 कॅन्सल होईल. 10/5 आपल्याला काय मिळणार? 2 मिळणार. 5 × 10. So 2.303 upon 10. So log to the base 10. हा 2 येणार. So log of 2 बघायचा नॉर्मली आणि त्याला मल्टिप्लाय करायचं. So 2.303 upon 10 आणि log of 2 जो आपल्याला log of 2 बघायचं आहे. 2 म्हणजे कॅरेक्टरिस्टिक 0 येणार आणि 20चा 0 आपल्याला बघायचं आहे. सो 20चा 0 3010 मिळतोय. सो 0.3010 आपल्याला मिळेल. की आपण इथपर्यंत आलेलो. लॉग ऑफ 2 बघितलेला आपण. लॉग ऑफ 2 0.3010 मिळतो आपल्याला. आता हा जो आहे हा 10 ने डिवाइड केला तर हा काय होणार? 1 पॉईंट अलीकडे येईल. सो 0.2303 लिहिला मी आणि हा ॲज इट इज लिहिला. हा लॉग नुसता घ्यायचा आहे, तर अँटी लॉग काढायचा नाहीये स्टार्टिंगला. आणि नंतर हे मल्टिप्लिकेशन आहे तो परत लॉग यूज करतोय मी. नंतर त्याचं ऑपरेशन जे आहे त्याचा अँटी लॉग काढायचा. आता इकडे लॉग अप्लाय केलाय मी बघा. इकडे नॉर्मली लॉग आहे त्यामुळे लॉग डायरेक्ट काढलाय. इकडे लॉग अप्लाय केला मी. लॉग अप्लाय केल्यानंतर लॉग अँटी लॉग तुम्ही काढू शकता. ओके, आता लॉग अप्लाय केल्यानंतर काय होणार? याची ॲडिशन होईल. ॲडिशन केली मी. आता इकडे 0 आहे, 0.0. सो बार ओपन तुमची कॅरेक्टरिस्टिक्स येणार. सो 23चा 03 आपल्याला 3623 मिळतोय आणि 30चा 1 आपल्याला 4786 मिळतोय. याची ॲडिशन जी आहे ती 409 मिळतोय आणि 84चा 09 आपल्याला 693 मिळतोय. एका डिजिटनंतर पॉईंट दिला आन्सर लिहिताना इंटू 10⁻². हा पॉवर किती आहे? 12 आहे. 10⁻² आला. 10⁻² म्हणजे 2 पॉईंट अलीकडे जाईल. 0.06933 पर हवर. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण वळूया. बघा काय? एन इलेक्ट्रॉन इज एक्सेलरेटेड थ्रू अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 100 व्होल्ट. कॅल्क्युलेट द डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ इन नॅनोमीटर. फेब्रुवारी 2023 मध्ये 2 मार्कला विचारलेला आहे. सो बघा, ह्या टाइपचा जो क्वेश्चन आहे आपण डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ फाइंड केलेला. लॅम्बडा इज इक्वल टू 1.228 अपॉन √v नॅनोमीटर मध्ये. आपण हा जो आहे तो फॉर्म्युला आपण डिराइव्ह केलेला थेरीमध्ये. तर इकडे गिवन दिलेले आहे तुम्हाला. गिवन काय आहे? इकडे v दिलेला आहे. सो v इज इक्वल टू 100 व्होल्ट. थोडा का व्हॅल्यू तुम्हाला नॅनोमीटर मध्ये लॅम्बडा मिळेल. सो काय बघा, 1.228 अपॉन √v ची व्हॅल्यू 100 आहे. ओके, हा नॅनोमीटर मध्ये लिहायचा. सो 1.228 अपॉन 100 चा स्क्वेअर रूट जो आहे 10 येतो. तो 10 लिहायचा आणि 10 जर डिवाइड केला तर काय 1 पॉईंट पुढे जाईल. 0.1228 नॅनोमीटर मध्ये आपल्याला वेव्हलेंथ मिळेल. ओके, हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे बोलूया आपण. बघा काय? कॉम्प्युट द रेशो ऑफ द लॉंगेस्ट वेव्हलेंथ म्हटलंय बाय लायमन अँड बाल्मर सेरीज इन द हायड्रोजन ॲटम. आता आपण लॉंगेस्ट वेव्हलेंथ अँड शॉर्टेस्ट वेव्हलेंथ मध्ये कंडिशन बघितलेली. लायमन, बाल्मर, बाशम, ब्रॅकेट, फंड. त्यासाठी लोअर ऑर्बिट जो आहे तो रिस्पेक्टिव्हली असतो 1 2 3 4 5. लायमन, बाल्मर, बाशम, ब्रॅकेट अँड फंड. ओके, आणि हायेस्ट म्हणजे हायर ऑर्बिट जो आहे तो चेंज होतो. लॉंगेस्ट वेव्हलेंथ साठी हायर ऑर्बिट जो आहे तो त्याच्या पुढचा नंबर, लोअर ऑर्बिटच्या पुढचा नंबर असतो. अँड शॉर्टेस्ट वेव्हलेंथ साठी हायर ऑर्बिट जो आहे तो आपण इन्फिनिटी घेतो. सेम इकडे बघा, रेशो काढायचा आहे वेव्हलेंथचा. फॉर्म्युला सेम आहे, आपल्याला हाच यूज करायचा आहे. रेडबर्ग फॉर्म्युला काय तो 1/λ इज इक्वल टू RH 1/n² मायनस 1/m². तर पहिल्यांदा लॉंगेस्ट वेव्हलेंथ व लायमन सिरीज फाइंड करा. Therefore, to find longest wavelength by
लायनमन सिरीज. आता लायनमन सिरीज मध्ये लॉंगेस्ट वेव्हलेंथ फाइंड करायची असेल तर n ची व्हॅल्यू लायनमन सिरीज मध्ये 1 असतो अँड जर आपल्याला लॉंगेस्ट वेव्हलेंथ फाइंड करायचे असेल तर m ची व्हॅल्यू ह्याच्या पुढचा नंबर दॅट मीन्स 2 येणार. देअरफॉर म्हणायचं 1 अपॉन लॅम्बडा l म्हणतो, l फॉर लायनमन सिरीज इज इक्वल टू RH मी ॲज इट इज लिहितोय कारण रेशो घ्यायचा आहे आपल्याला, RH कॅन्सल होऊ शकतो प्रत्येक वेळी 1.097 into 10⁻⁷ लिहायची गरज नाही, डिवाइड होणार कॅन्सल होईल. 1 अपॉन 1 स्क्वेअर मायनस 1 अपॉन 2 स्क्वेअर n and m ची व्हॅल्यू टाकली मी. RH 1 अपॉन 1 स्क्वेअर ची व्हॅल्यू 1 असते मायनस 1 अपॉन 2 चा स्क्वेअर 4 येणार. सो RH ॲज इट इज लिहितोय मी 1 minus 1/4. ओके 1 अपॉन लॅम्बडा l आपल्याला मिळतोय. अगेन त्याचा जर क्रॉस मल्टिप्लाय केला तर काय येणार 4 minus 1 सो 3/4 आपल्याला हा मिळणार. सो 1 अपॉन लॅम्बडा l. अगेन आपल्याला लॅम्बडा l हवा आहे, देअरफॉर लॅम्बडा l रेसिप्रोकल घ्या दोन्ही साइडला. रेसिप्रोकल जर घेतला तर आपल्याला 4 अपॉन 3 RH मिळेल. इकडे म्हणायचंय टेकिंग रेसिप्रोकल. ओके तर हा तुम्हाला लॅम्बडा l मिळाला. सिमिलरली टू फाइंड तर लायनमन सिरीज झाला, बाल्मर सिरीज फाइंड करायचं, नंतर त्याचा रेशो घ्यायचा. टू फाइंड लॉंगेस्ट वेव्हलेंथ by Balmer series n is equal to Balmer series साठी n ची व्हॅल्यू 2 असते आणि m ची व्हॅल्यू फॉर लॉंगेस्ट साठी m ची व्हॅल्यू 3 येणार. सो 1 अपॉन लॅम्बडा b म्हणतोय फॉर बाल्मर सिरीज RH ॲज इट इज येणार 1 अपॉन 2 स्क्वेअर मायनस 1 अपॉन 3 स्क्वेअर येणार. सो RH 1 अपॉन 2 स्क्वेअर 4 येणार, 1 अपॉन 3 स्क्वेअर 9 येणार. सो RH क्रॉस मल्टिप्लाय करा 9 minus 4 अपॉन 36 1 अपॉन लॅम्बडा b. सो RH मी ॲज इट इज लिहितोय 9 minus 4 5 येणार, 5/36 1 अपॉन लॅम्बडा b मिळतो आपल्याला. तर ह्याच्या वरनच लॅम्बडा b रेसिप्रोकल जर घेतला आपल्याला काय मिळणार, लॅम्बडा b इज इक्वल टू हा उलटा होईल 36 अपॉन 5 RH. हा तुम्हाला लॅम्बडा बी मिळतोय. 1 म्हणा त्याला 2 म्हणा. आता लॅम्बडा l इज इक्वल टू 4 अपॉन 3 RH मिळाला. लॅम्बडा बी जो आहे 36 अपॉन 5 RH मिळतोय. तो डिवायडेशन करायचं आपल्याला रेशो मिळेल. इकडे रिझन लिहा, रिझन द्यायला विसरलो मी. सो टेकिंग रेसिप्रोकल म्हणायचं. ओके नेक्स्ट आपल्याला रेशो फाइंड करायचं आहे. सो डिवाइडिंग इक्वेशन 1/2 करा. सो डिवाइडिंग इक्वेशन 1/2. आता इक्वेशन 1 काय आहे, लॅम्बडा l अपॉन लॅम्बडा b. ओके इक्वेशन 2 मध्ये लॅम्बडा b आहे इज इक्वल टू इकडे बघा 4 अपॉन 3 RH हा तुमचा लॅम्बडा l आहे. आता डिवाइडेड बाय 36 अपॉन 5 RH आहे. डिवाइडेड बाय 36 अपॉन 5 RH कॅन्सल काय होईल बघा, RH कॅन्सल होईल. अगेन हा मी जो आहे 4/3 एज इट इज लिहितो इनटू आता 36 डिवाइडेड बाय 5 आहे. वर गेल्यावर आपल्याला काय मिळणार 5 अपॉन 36 हा रिवर्स होईल. सो 4 1 जा 4 4 9 जा 36 5 अपॉन 9 अपॉन 9 into 3 27 येणार. सो लॅम्बडा l अपॉन लॅम्बडा b. देयरफॉर रेशो जो आहे तो हा मिळेल तुम्हाला लॅम्बडा l रेश टू लॅम्बडा b इज इक्वल टू 5/27. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके नेक्स्ट न्यूमेरिकल कडे वळूया आपण. बघा the half life of nuclear species is 1.386 year. Calculate its decay constant per year दिलेला आहे. इकडे पण year मध्ये दिलाय. जुलै 2022 मध्ये 1 मार्कला हा न्यूमेरिकल विचारलेला होता.
आता हा जो आहे 1 मार्कचा सिंपल क्वेश्चन आहे, हाफ लाईफ ऑफ रेडिओ ऍक्टिव्ह स्पेसिस. आपल्याला डीके कॉन्स्टंट बघितलेलं आपण रेडिओ ऍक्टिव्हिटी मध्ये, स्ट्रक्चर ऑफ ऍटम्स अँड न्यूक्लियर मध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी, लॉ ऑफ रेडिओ ऍक्टिव्हिटी होता, त्याच्यामध्ये आपण बघितलं डीके कॉन्स्टंट लॅम्बडा इज इक्वल टू काय असतो 0.693 अपॉन टी हाफ. हा आपण बघितलाय. त्याची व्हॅल्यू आता तुम्हाला इकडे गिवन काय दिलंय, डीके कॉन्स्टंटच काढायचं आहे. गिवन तुम्हाला हाफ लाईफ दिलेला आहे, सो टी हाफ दिलेला आहे, किती आहे 1.386 इयर म्हटलंय. ओके, देअरफॉर आपल्याला डीके कॉन्स्टंट फाइंड करायचं आहे. लॅम्बडा इज इक्वल टू 0.693 डिवाइडेड बाय 1.386. आता हा सिंपल आहे डिवायडेशन. तर डिवायडेशन सिंपल का आहे बघा, ह्याला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केला तर हा येतो बघा करून 0.693 इंटू 2 जर केला, 2 इंटू 3 6, 2 9 18, 18 8 कॅरी 1, 2 6 12, 12 प्लस 1 13 येणार. सो 1.386 मिळतो आपल्याला. सो हा जर डिवाइड 8/2 केला, ह्याचा फॅक्टर काढला तर आपल्याला हा 2 मिळतोय. सो 1/2 आपल्याला आन्सर मिळतो. 1/2 मीन्स काय असतो 0.5. सो लॅम्बडा येणार आणि हा काय येणार पर इयर. सो लॅम्बडा जो आहे तो आपल्याला 0.5 पर इयर मिळतोय. आता हा तुम्ही लॉग ने पण करू शकता, पण हा मला सरळ दिसतोय. हा याला जर मल्टिप्लाय 2 ने केला तर आपल्याला हा मिळतोय. सो 2 चा फॅक्टर जर काढला तर आपल्याला हा मिळतोय. लॉग ने केला तरी पण सेमच आन्सर येणार आहे. ओके, किती आहे तो 0.5 पर इयर, हे तुमचा रिक्वायर्ड आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे बोलूया आपण. बघा काय, कॅल्क्युलेट the minimum energy required to take an electron from the ground state to the first excited state in the H atom. हा जो न्यूमेरिकल आहे तो ऑक्टोबर 2021 मध्ये 2 मार्कला विचारलेला होता. सो फर्स्ट तुम्हाला मिनिमम एनर्जी, आता इलेक्ट्रॉनची एनर्जी आपण फाइंड केलेली En इज इक्वल टू काय होतं बघा -13.6 अपॉन n स्क्वेअर फॉर H एटम साठी. फॉर H एटम साठी हा येणार. ओके, सो हा आपण फाइंड केलेला इलेक्ट्रॉन वोल्ट मध्ये. सो काय होता En इज इक्वल टू -13.6 अपॉन n स्क्वेअर फॉर ग्राउंड स्टेट. ग्राउंड स्टेट साठी n ची व्हॅल्यू 1 असते. सो E1 काय येणार -13.6 अपॉन 1 स्क्वेअर. 1 स्क्वेअर 1 असतो, सो आपल्याला -13.6 इलेक्ट्रॉन वोल्टच मिळणार. सिमिलरली फर्स्ट एक्साइटेड स्टेट, द ग्राउंड स्टेट, फ्रॉम ग्राउंड स्टेट टू द फर्स्ट एक्साइटेड स्टेट म्हटले. सो ग्राउंड स्टेटची फाइंड केली आपण फॉर फर्स्ट एक्साइटेड स्टेट. फर्स्ट एक्साइटेड स्टेट मीन्स n इज इक्वल टू 2 घ्यायचा आहे. सो E2 इज इक्वल टू -13.6 अपॉन 2 चा स्क्वेअर. सो -13.6 अपॉन 4, हा काय होणार 4 3 चा 12 करा इकडे, 13.6 अपॉन 4, 4 3 चा 12, 1 6 4 4 चा 16. सो 3.4 -3.4 जो आहे तो तुम्हाला भेटतो E2. तुम्हाला काय म्हटलंय मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड. देअरफॉर मिनिमम एनर्जी required to separate, required to take an electron, required to take, हेच लिहायचं जे आहे ते, take an electron from ground state to first excited state is, चेंज फाइंड करायचं आहे जस्ट, डेल्टा इज इक्वल टू E2 मायनस E1. सो E2 ची व्हॅल्यू टाका. E2 ची व्हॅल्यू किती आहे -3.4 मायनस E1 काय -13.6. सो -3.4 मायनस मायनस प्लस होईल 13.6. सो 13.6 मायनस 3.4 काय होणार बघा 6 minus 4 2 येणार. हा इज 10.2 प्लस 10.2 प्लस 10.2, हा तुमचा मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू इलेक्ट्रॉन फ्रॉम ग्राउंड स्टेट टू एक्साइटेड स्टेट. एवढे चेंज फाइंड करायचं आहे जस्ट. पहिल्यांदा तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असेल. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल्स कडे बोलूया आपण. बघा
कॅल्क्युलेट द एनर्जी रिलीज इन द रिॲक्शन. तर ही रिॲक्शन दिलेली आहे आणि त्यांचे ह्या प्रत्येकाचे मासेस दिलेले आहेत आणि हे दिलेले मासेस आणि तुम्हाला एनर्जी रिलीज क्यू व्हॅल्यू इक्वेशन फाइंड करायचे. तर क्यू व्हॅल्यू काय होतं? वी नो दॅट ह्या रिॲक्शनची गिवन रिॲक्शन लिहायची. गिवन रिॲक्शन काय दिलंय रिॲक्शन U23692 I of 13753 plus Y of 9739 plus 2N ही रिॲक्शन लिहायची आणि मासेस दिलेले आहेत. मास ऑफ U इज इक्वल टू किती दिलाय? 236.04557. मास ऑफ I दिलेला आहे काय दिलाय? 136.91787. मास ऑफ अगेन मास ऑफ Y दिलेला आहे. मास ऑफ Y किती आहे? 96.91827 दिलेला आहे. आणि मास ऑफ न्यूट्रॉन आपल्याला माहिती असतो, तो लिहायचा नंतर मास ऑफ मास ऑफ न्यूट्रॉन जो आहे तो 1.00865 फ्रंट पेज वर आपल्याला हा मिळतोय. तर नेक्स्ट आपल्याला फाइंड काय करायचंय? क्यूब व्हॅल्यू इक्वेशन. देअरफॉर म्हणायचं क्यूब व्हॅल्यू रिॲक्शन काय ना. क्यूब व्हॅल्यूचा फॉर्म्युला एनर्जी रिलीज क्यू इज इक्वल टू डिफरन्स ऑफ मासचा डिफरन्स करायचा इंटू सी स्क्वेअर करायचं. आता मासेस पहिल्यांदा हा घ्यायचा आहे. मास ऑफ यू मायनस ऑफ दिस मास ऑफ आय मायनस ऑफ मास ऑफ वाय मायनस ऑफ इकडे 2 पार्टिकल्स आहेत. न्यूट्रॉन जो आहे तो 2 आहे, तो 2 इंटू मास ऑफ एन येणार. तर याची व्हॅल्यू टाकायची आणि आपल्याला फाइंड करायचं आहे. बघा मास ऑफ यू काय आहे? 236.04557 मायनस मास ऑफ आय जो आहे तो 136.91787 आहे प्लस मास ऑफ वाय जो आहे तो 96.91827 आहे आणि मायनस ऑफ 2 इंटू मास ऑफ एन जो आहे तो काय 1.00865 इंटू सी स्क्वेअर. ओके, इथपर्यंत आपण आलेलो. आता हे जे सबस्ट्रॅक्शन जे आहे पहिल्यांदा हा मी ॲज इट इज लिहिलाय. ह्याचं जे सबस्ट्रॅक्शन आहे हा मायनस आहे, हा मायनस आहे, ह्या दोघांची ऍडिशन होईल. ऍडिशन जी आहे ती ही येते आणि हा मायनस मायनस आहे सो मायनसच साइन येणार. हा मायनस 2 ह्याचा जो मल्टिप्लिकेशन येतो हा येतोय. तो मल्टिप्लिकेशन नॉर्मल आहे, तुम्ही करू शकता, त्यामुळे मी डायरेक्ट लिहिलाय. आता हा जो आहे 236 हा आणि हा ह्याची डिफरन्स जो आहे तुम्ही इकडे लिहिलाय तो बघू शकता तुम्ही. हा जो आहे तो 2.20943 येतो आणि हा ॲज इट इज मी लिहिला. तर याच्याचं सबस्ट्रॅक्शन बघायचं करून सबस्ट्रॅक्शन जो आहे तो आपल्याला 0.19213 मिळतोय. हा सी स्क्वेअर मी ॲज इट इज लिहिला. मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये हवा आहे सो 0.19213 सी स्क्वेअर आहे त्याला 931.5 डिवाइडेड बाय सी स्क्वेअर जर केला तर आपल्याला MeV मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये भेटणार. सो सी स्क्वेअर कॅन्सल होईल. 0.19213 इंटू 931.5 MeV. तर हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला लॉग ने करायचं आहे. सो 0.19213 इंटू 931.5 MeV. तर लॉग ऑपरेट केल्यानंतर याची ऍडिशन होईल. सो लॉग ऑफ 0.19213 प्लस लॉग ऑफ 931.5 MeV. ओके, ह्या टाइप्सचा जो न्यूमेरिकल्स आहे तो 3 मार्कला विचारता ना. 3 मार्क्स मी म्हटलं नाही हे, पण 3 मार्क्सला विचारतात. सो यांची मी लॉग ऑपरेशन करतोय आणि तुम्हाला एक्सप्लेन करतो की आपण इथपर्यंत आलेलो. लॉग ऑपरेट केल्यानंतर ऍडिशन होणार आहे. आता हा 0 आहे, कॅरेक्टरिस्टिक्स 1 बार येणार. 19 चा 21 आपल्याला 2835 मिळतोय. अगेन हा 3 डिजिट आहे, कॅरेक्टरिस्टिक्स 2 येणार आणि 93 चा 15 आपल्याला 9691 मिळतोय आणि यांच्या दोघांची ऍडिशन करायची. ऍडिशन केल्यानंतर आपल्याला हा मिळतो 2.2526 MeV हे काय युनिट आहे त्याचं. अँटीलॉग 25 चा 26 आपल्याला 1788 मिळतोय
आणि एका डिजिट नंतर पॉईंट दिला मी आन्सर काढताना आणि इंटू 10⁻², हा जो नंबर आहे 10⁻² ऍड केलाय. सो हा तुमचा क्यूब व्हॅल्यू एनर्जी रिलीज इन दिस इक्वेशन एवढी असणार आहे 1.788 इंटू 10⁻² मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. हे तुमचा आन्सर आहे. ओके, नेक्स्ट न्यूमेरिकल कडे वळूया आपण. बघा काय, the energy of an electron in the second Bohr orbit is minus 3.4 electron volt. Calculate the energy of an electron in the third Bohr orbit. मार्च 2022 मध्ये 2 मार्कला विचारलेला आहे. आता गिवन तुम्हाला एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन E2 दिलेला आहे सेकंड बोर ऑर्बिट साठी -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे आत्ताच आपण फाइंड केलेलं. कुठल्या फॉर्म्युलाने? वी नो दॅट एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स En is equal to -13.6 upon n square. आता इकडे हा जो दिलेला आहे डायरेक्टली हा कशाचा आहे? हायड्रोजन ॲटमचा आहे. हायड्रोजन ॲटम साठी -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट येतो आणि हा फॉर्म्युला आपण यूज केलेला आणि फाइंड केलेला. सो वी नो दॅट En is equal to -13.6 upon n square. आपल्याला काय फाइंड करायचं आहे? एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इन द थर्ड बोर ऑर्बिट. सो हियर टू फाइंड एनर्जी of electron in third Bohr orbit, that is n ची व्हॅल्यू फक्त 3 टाकायची. सो E3 is equal to काय येणार? -13.6. n ची व्हॅल्यू 3 आहे, 3 स्क्वेअर करायचा. सो -13.6 अपॉन 3 चा स्क्वेअर किती असतो? 9 असतो. तो डायरेक्टली करा, येऊ शकतो तुम्हाला 13.6 डिवाइडेड बाय 9. 9 1 जा 9. ओके, हा काय होणार? 4. हा इकडे पॉईंट येणार, हा 6 येईल. 9 4 जा 45. अगेन हा 1 0. 9 1 जा 9. सो 1.51 आपल्याला 1.51 मिळतोय. हा मायनस ॲज इट इज येणार इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो एनर्जी ऑफ थर्ड बोर ऑर्बिट आपल्याला काय मिळणार आहे? -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. हे तुमचं रिक्वायर्ड आन्सर आहे.